गायकवाडी तालुका करवीर येथे सोशल मीडियावरील स्टेटसच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली होती। त्यावेळी कुणाल बोडके याच्यावर चाकूचा हल्ला करण्यात आला होता। काय झालं होतं? केव्हा तुमच्यावरती हल्ला झाला? माझं नाव कुणाल महादेव बोडके, राहणार गाडिंगवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। माझ्यावर तेव्हा चाकूवर हल्ला झाला होता। कोणी नेमका केला? दत्तात्रय मुळीक, प्रदीप मुळीक, प्रतीक मुळीक आणि त्यांच्या ती लिस्टमध्ये त्याचे नाव आहेत ती सगळी। पूर्वी ह्या आधी काही वादावादी झाली होती आपली? नाही का त्यांनी का हल्ला केला आपल्यावरती? त्यांनी म्हणजे असं काय कारण पण असं नव्हतं। आपला वाद वगैरे काही झाला नव्हता? डॉल्बीचं काय तर तेवढं झालेलं ते आधी, त्याच्यामुळे ते कारण फक्त पाहिजे होतं त्यांना असं। त्यांच्यावरती आता काही गुन्हा वगैरे आपण दाखल केला? होय दाखल केला आहे गुन्हा। या सर्व प्रकरणात दोषींवर करवीर पोलिसांनी कारवाई केली आहे, परंतु मुख्य आरोपी दत्तात्रय मुळीक याला अटक झालेली नाही। त्याला तातडीनं अटक करावी या मागणीसाठी जखमींच्या नातेवाईकांनी आज करवीर पोलीस ठाण्यात मोर्चा काढला। आरोपींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। चाकू हल्ला झाला तरी पण त्याने अजून अटक केलेली नाही। नातवाचं ऑपरेशन झाले, मुलग्याला बी टाका बसल्यात पाठवीत, तरी काय अजून त्याने अटक नाही आणि त्याला अटक केली पाहिजे। कुठल्याही परिस्थिती आजच्या आम्ही काय हल्ला करायला नाही, काय त्याच्यावर काय नाही, तेच मुशिरला आमच्या घरात आणि अजून बी आम्हाला धोका आहे। या प्रकरणी गुन्हे दाखल करून काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र मुख्य आरोपी दत्तात्रय मुळीक अद्याप फरार असल्यानं संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर एकत्र येत निषेध व्यक्त केला। आरोपीला तात्काळ अटक करून संपूर्ण घटनेचा निष्पक्ष तपास करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। याबाबत करवीर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।